दरम्यान पवार गटाकडून एक आणखी माहिती पेरण्यात येते आणि त्यानुसार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला मोदी आणि शहा यांनी हिरवा कंदील दाखवला होता असं खळबळजनक वक्तव्य माध्यमामध्ये केलं गेलेलं आहे। अर्थात तसं वक्तव्य करत असताना संबंधित नेता कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायची हिम्मत करत नाहीये। या संबंधित नेत्यानं केलेली वक्तव्य आणि त्यातून देण्यात आलेले अर्थ काय आहेत पहा। नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नोव्हेंबर 2024 मध्ये चर्चा झाली। नोव्हेंबर 2024 मध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात या संदर्भात अनेक बैठका सुद्धा झाल्या। विलीनीकरणाच्या बद्दल अजित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये अमित शहा यांच्याशी चर्चाही केली होती, ती 5 ऑक्टोबर 2025 ला। 5 ऑक्टोबर 2025 लाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून सहमतीतील गोविंद बागेत पुन्हा एकदा बैठक झाली असंही समजलं। या बैठकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुका घड्याळाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता असं तो नेता सांगतोय। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रचाराची सर्व धुरा अजित पवारांनी अमोल कोल्हेंच्या हाती सोपवली होती असं 16 जानेवारी 2026च्या बैठकीत घडल्याचं संबंधित नेत्यानं सांगितलं। अजित पवारांना शरद पवारांपासून दूर गेल्याचा डाग पुसायचा होता, तसंच अजित पवारांना बहीण सुप्रिया सुळे यांच्याशी असलेलं नातंही कायम ठेवायचं होतं असंही त्या नेत्याला माध्यमांमध्ये पुढे स्वतः न येता सांगावंसं वाटतं। अजित पवार यांना पक्ष चालवताना सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची फारशी मदत होत नव्हती असं पिल्लू सुद्धा आता सोडण्यात आलेलं आहे। महापालिका निवडणुकीतही पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांना फारशी मदत केली नव्हती असंही अजित पवारांकडून सांगितलं गेल्याचं संबंधित पवार समर्थक म्हणजे शरद पवारांचा माणूस सांगतोय। शरद पवारांच्या माणसाकडून विलीनीकरणाचा ठराव 16 जानेवारी 2026च्या बैठकीमध्ये मंजूर होणार होता असंही माध्यमात सांगितलं जातंय। येत्या 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती।